तुम्ही म्हणाल ही बाई किती आळशी आहे, गुढीपाडव्याचा व्हिडिओ आत्ताशी टाकते, पण काय करू, टाकू का नको या विचारात होते, पण शेवटी टाकला. कारण मी पाडव्याचा कुठलाही सण केलेला नव्हता, काही म्हणजे पुरणपोळी वगैरे, साधाच आपला भाजीपोळीचा नैवेद्य दाखवला होता. तर मग नैवेद्य दाखवून घेतला आणि ना संध्याकाळच्या टायमाला मस्त इथं लसूण काढायला आले. लसणाचा वाफ आता खूप निबर झालेला होता, कारण पाणी कमी पडलं होतं आणि लसणाला पाणी भरायला रात्रीची लाईट होती, त्यामुळे आम्ही पाणी काय भरलं नव्हतं आणि लसूण काढायला आलेला होता, त्यामुळे ना मी काढून घेते. लसणाच्या कांडीची फुगवण काही एवढी झाली नाही, पण माझं पहिलं वर्ष आहे त्यामुळं मी काही एवढं टेन्शन घेतलं नाही. छोट्याशा का असेना, पण आपलं घरचं ते घरचंच असतं. जे की आपण आहे ना विकतचं जे आणतो त्याची किंमत घरच्याला नसतेच, म्हणून मी लसूण काढून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी इथं पाहिलं तर काय, माझा भुईमुग कोणतरी उपटून टाकलेला होता आणि बरेच 25-30 झाडं होते, वाफ्यातच उपटून टाकला होता. आता हे कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं माहिती नाही, पण जाऊ द्या. इथं माझं लेकरू मस्त गोड पुऱ्या बनवायच्या होत्या मला, तर त्या मला लाटून देत होतं आणि तिला आहे ना असं छोटं छोटं काम करायला आवडायला लागलं. ती आवडीने करते म्हणून मी पण तिला सांगते. त्यानंतर ही उन्हाळी मका, तर ही मका आहे ना छोटी असताना हा व्हिडिओ शूट घेतलेला होता, रेन पाईप वर केली होती. तर आले होते असंच वावरामध्ये चक्करला, तर शूट पण केलं. त्यानंतर हा हरभरा, ही पण क्लिप जुनीच आहे. जेव्हा की ना म्हणजे मार्च मध्ये आमचा हरभरा निघाला होता तेव्हाची ही क्लिप आहे. तर हुळ्यासाठी ना थोडासा हिरवा हरभरा होता, तर तो मी उपटून घेतला. कारण शेवटी शेवटी का म्हटलं, पण हुळा खाऊ आहे. कारण जी गावाकडे हुळ्या खाण्याची मजा असते ना ती शहरात नसते. इकडे आमचं पिल्लू पण मस्त आनंद घेतय आणि शहरामध्ये कसं असं काही आपल्याला बघायला नाही भेटत. तर इथं मी तुम्हाला हुळा पण दाखवला आणि हे आमचं वावर आहे, इथं आम्ही हरभरा केलेला होता. तर भरपूर सारे झाडं उपटून आणले आणि इथं घरी येऊन काडक्यांवरच असे भाजायला ठेवले. तर भाजायची तर काही सवय नव्हती, पण आता प्रॅक्टिस करून घेते थोडी थोडी, कारण या गोष्टी आता शिकाव्या लागतील. तर लग्नाआधी तर म्हणजे कसं मम्मी पप्पा किंवा आजी आजोबा होते तेच हे सगळं करायचे, आपण फक्त खायचं काम करायचो. पण आता स्वतः करायची वेळ येते ना, तेव्हा समजतं याची किंमत आणि किती चटके बसतात. पण असो, हे सगळं चटके बसत बसत मी मस्त हुळा भाजला आणि आमची रुई पण बघत होती कसा भाजता काय. मुलांना पण हे बघायला भेटतं आणि शिकायलाही भेटतं. त्यानंतर बघा हुळा मस्त माझा भाजून झाला आणि तो आता मी पाकडून घेणार आहे. तर बऱ्याचशा काड्या आल्या होत्या त्याच्यात, त्या पण उचलून घेतल्या आणि मस्त हुळा खाण्यासाठी तयार झाला. तुम्ही कधी असं हुळा भाजलाय का आणि खाल्लाय का हे कमेंट करून सांगा. मी तर पहिल्यांदाच भाजला हुळा माझ्या हाताने. चला बाय.